वाटतं ते करा तात्या. हॅलो. हो हो, काहीच हरकत नाही. या तुम्ही आजच बघण्याचा कार्यक्रम करूया आपण. हो हो, या, वाट बघतोय. सर तुम्ही आलात? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. विषय असा आहे की लोक उन्हातून येतात ना, थकवा येतो, दमलेले असतात. गुळामुळे काय होतं, त्यांना ऊर्जा मिळते, ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतं, हिमोग्लोबिन वाढतं, पचन शक्ती सुद्धा सुधारते. म्हणून जुन्या काळी रीत होती, आलेल्या पाहुण्याच्या हातावर गुळाचा खडा ठेवायचा आणि त्याला पाणी द्यायचं. राज. हा. अरे तू गुळाचा खडा तुला घ्यायचा नसेल तर हरकत नाही, जबरदस्ती नाहीये. नाही असं कसं, कोणीतरी चांगल्या हेतूने ही परंपरा सुरू केली होती ना, मग आपण ती जपायला हवी. आणि ती व्यक्ती जरी इथे नसली तरी त्या व्यक्तीने सुरू केलेली परंपरा जपायला काय हरकत आहे आपल्याला. थँक्यू. या. नमस्कार. नमस्कार. बसा. गौरे, पाणी आण ग पाहुण्यांसाठी. आले तात्या. हा. गौरी बेटा, कशी आहेस? छान. बरं तात्या, हा मुलगा नमस्कार. विजय माझा भाचा आहे बरं का. आणि हे त्याचे वडील. नमस्कार. नमस्कार. घर छान आहे तुम्ही. माझं आहे. हो. तर पाहुणे, नाही म्हणजे आम्हालाही घाई आहे, जरा मुलीला बोलवता का? अहो, असली मुलगी सून म्हणून तुम्हाला शोधून सापडणार नाही. लवकरात लवकर उरकून टाकूया आपण. थांबा, किती घाई कराल, त्यांना मुलीला बघू दे तरी. कावेरी बरोबर बोलणं होते त्यांचं. कावेरी, ए कावेरी, सुलभे, अगं आण ना कावेरीला. हो आले.
अरे आदित्य, आय एम सो सॉरी. मी तुझ्या चेअरवर बसलो. ऍक्च्युली मी सवयीप्रमाणे येऊन बसलो, मला कळलंच नाही. आज काय बोलतोयस तू? अरे ही जागा तुझीच आहे. तू मला काय म्हणाला होतास? मी येईपर्यंत माझी जागा सांभाळ. आता तू परत आलायस ना, मग बस आता. नाही, मी आलोय, पण मी आई म्हणेल तेच काम करणार. आणि आईनेच तुला ह्या जागी अपॉइंट केलं होतं, राईट? सो तू ते कंटिन्यू कर. मी आईला स्वतः विचारेल की मी इथे काय काम करणं अपेक्षित आहे. काय तू काय काम करणं अपेक्षित आहे? अरे हा काय प्रश्न आहे राज? हे सगळं तुझंच तर आहे. नाही असेलही, पण तरीही या चेअरवर तूच बसला पाहिजे. अरे आई ये. आता आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. मी आदित्यला म्हंटल की तू तुझं काम कंटिन्यू कर. मी आई म्हणेल तेच करणार. बरं आता तू मला सांग, मी काय काम करणं अपेक्षित आहे? तू म्हणशील ते आणि तेवढंच करणार आहे. अरे राज, हा काय प्रश्न झाला का? अरे माहेरचा चहा तुझा आहे. नाही, माहेरचा चहा माझा नाहीये, तो तुझाच आहे. तू मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने उभा केलास, त्यामुळे तो तुझ्याच पद्धतीने चालवला जाईल. तू फक्त मला सांगायचं मी इथे काय करणं अपेक्षित आहे. तू मला ऑर्डर सोडायच्या जस्ट लाईक अ बॉस, आणि मी त्या पूर्ण करणार. बरं आता मला सांग, मी कुठे बसायचंय, काय काम करायचं? असंही पहिल्यापासून ही केबिन तुझीच होती ना. या खुर्चीवर बसूनच तू काम करायचंस, तर मला असं वाटतं की तू इथेच बस, ह्याच केबिन मध्ये. आणि आदित्यसाठी मी दुसरी केबिन पाहते. आणि रत्नमाला काकी तुला त्या केबिन मधून बाहेर काढतील ना, तेव्हा तुला कळेल की मी जे तुला हे काही सांगत होते ना, ते ऐकून तुला खुश व्हायला हवं होतं की मी जे बोलतीये त्याचा थोडा तरी विचार करायला हवा होता. चालेल ना आदित्य? हो काकी, मला काहीच हरकत नाहीये. आणि तसंही ही केबिन राजचीच तर आहे. राज तू बस इथे. बस. तुला इथे बघून मला किती आनंद होतोय, मी काय सांगू तुला. हे असं या खुर्चीवर परत बसलेलं बघून मला खूप समाधान मिळतंय राज. तू नसताना खूप प्रॉब्लेम झाले माझे. म्हणजे तू नसताना एक हाती मी सगळं कसं सांभाळत होते हे नाही सांगू शकत तुला. अर्थात माझ्या सोबतीला आदित्य हो. बरं आता तू आलायस ना, सेटल हो. खूप दिवसांनी आलायस परत. आणि मी एक काम करते, मी नेहाला सांगते तुला अपडेट करायला आतापर्यंत झालेल्या सगळ्या डील्स विषयी. हा चालेल, आपण बोलूच. हो. मी आले.